नमस्कार, मी जनार्दन वामन सोनवडेकर. सुपरफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अखंड सप्ताह सोहळा दादर येथील भवानी माता क्रीडांगण या ठिकाणी चालू आहे. आपल्यास कळवण्यात येते की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व परमपूज्य गुरुमाऊलींच्या आज्ञा व आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित मुंबई 5 झोन तर्फे करण्यात येत आहे. स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे वीणावादन, जप, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, श्रीमद भागवत पारायण, श्रीपाद वल्लभ पारायण, दररोज विविध याग व शेवटी महाप्रसाद तसेच सामाजिक उपक्रम असे या सप्ताह सोहळ्याचं स्वरूप आहे. तरी आपण सर्व परिवारासह या सप्ताह सोहळ्यात हजर राहावे, उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद. पारायण वाचन त्याचबरोबर सेवा मार्गातील 18 विभागांचं वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन मार्गदर्शन यासाठी हा उपक्रम दादरच्या या परिसरात होत आहे. मोठ्या संख्येत सेवेकरी आज या कार्यक्रमाला 7 दिवसापासून सक्रिय सहभागी झालेले वेगवेगळ्या ठिकाणातून रोज सेवेकरी इथे येऊन वेगवेगळ्या प्रकारे आध्यात्मिक उपासनांसोबत सेवा मार्गाचं ग्राम आणि नागरी विकास अभियान समजून घेत आहेत, त्याचं प्रशिक्षण घेत आहेत. त्यात प्रामुख्याने बालसंस्कार असेल, प्रश्नोत्तर मार्गदर्शन असेल, त्याचबरोबर आरोग्य अभियानं असतील, यासह विविध विभागांचं प्रशिक्षण मार्गदर्शनासाठी या सप्ताहाच्या कालावधीत हे सर्व उपक्रम राबवले जात आहेत. तर मोठ्या संख्येत या मुंबई परिसराला खऱ्या अर्थानं अध्यात्माची आवश्यकता आहे. कारण लोकलमध्ये फिरणारे किंवा लोकलप्रमाणे आयुष्य असणारे सर्व मुंबईकरांना मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्याची फार मोठी आवश्यकता असल्यामुळे त्याला एक पर्याय म्हणजे वेळात वेळ काढून आध्यात्मिक उपासना आणि सेवा, त्यातलाच हा एक प्रयत्न सेवा मार्गातर्फे राबवण्यात आलेला आहे की ज्या निमित्तानं हे सर्व मुंबईकर एकत्रित येऊन कुठेतरी आध्यात्मिक या उपासना, अखंड नाम जप यज्ञ या निमित्तानं अध्यात्माची कास धरतील, आध्यात्मिक सेवा करतील आणि आपल्या धावपळीच्या व्यस्त टाईमटेबलमध्ये ते आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवू शकतात. त्यासाठी या चॅनललाही न्यूज सुपरफास्ट या चॅनल 24 तास या चॅनलला सेवा मार्गातर्फे हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. माऊली आता म्हणजे बाहेर संस्काराबद्दल बोलू काही मंडळी तिथे आले नाही, पालकाला काय सांगाल तुम्ही? म्हणजे मोबाईलवर जो लोकांना ऐकत नाही. तर आम्ही त्याला एक सगळ्यात महत्त्वाचं सोल्युशन, म्हणजे हा लगेच सुटणारा प्रश्न नाही आहे, तर त्यावर एक सहज उपाय आहे ते म्हणजे नजीकच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन बालसंस्कार वर्गामध्ये या विद्यार्थ्यांना पाठवणं, बालसंस्काराचं प्रशिक्षण माहिती घेणं. बालसंस्कारमध्ये इतक्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आणि कृती आहेत, त्या केल्यानंतर मुलं वेळ त्यामध्ये दवडल्यामुळे त्यांना वेळच राहत नाही मोबाईलमध्ये हात लावण्याच्या. कारण त्यांना दूर जर ठेवायचं असेल त्यासाठी पॅरलल तशा कृती गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि त्या बालसंस्कार वर्गामधनं त्या केल्या जातात. त्यांना तसं मार्गदर्शन त्यातनं केलं जातं, त्यामुळे मुलं मोबाईलपासून नक्कीच दूर राहू शकतात. धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळ दिलात आणि या कार्याचा आढावा घेतलात त्याबद्दल गुरुपीठाच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. श्री समर्थ. आज या ठिकाणी भवानी माता किरण दादर या ठिकाणी स्वामी समर्थांचा इथे पालखी आलेली आहे. काही भक्तजन या ठिकाणी आलेले आहेत, ते काही तुझी माहिती देतो. श्री स्वामी समर्थ. गोपाळ प्रसाद नारायणकर, अंधेरी वेस्ट केंद्र. तर इकडे सप्ताह असल्यामुळे आम्ही इकडे आलो आहोत आणि चांगली आहे, नवीन वर्षाला चांगली सुरुवात झालेली आहे. की सप्ताह इकडे पण होतो पण तर आता नवीन वर्षात सुरुवात झालेली आहे. तर सप्ताह स्वामी परिवारातर्फे सगळ्यांना नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. अजून काय असेल तर सांगा. काय बोला ना, काय नवीन वर्ष नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवा. आज हा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे आजचा हा जो कार्यक्रम झाला. तर आज हे बालसंस्कार, युवा संस्कार, शिशु संस्कार, गर्भसंस्कार या विभागाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय नितीन भाऊ
त्यांचं खूप छान पद्धतीने सर्व सेवेकरांना मार्गदर्शन झालं आणि सर्व सेवेकरांना याच्यातून खूप छान प्रेरणा मिळाली. आदर परमपूज्य गुरुमती यांचा काय स्वप्न आहे की आपला हा भारत देश, या देशामधील सर्व जे नागरिक आहेत, सर्व जे लहान मुलं जे आहेत, बालसंस्कार विद्यार्थी यांचे वर्ग घ्यावेत आणि हीच पिढी उद्याची आदर्श नागरिक होणार आहे आणि आपल्या या देशाला सुसंस्कृत बनवणारे आहे. यासाठीच हा अट्टहास आहे आणि हा दिंडोरी स्वामी समर्थ सेवा मार्ग हा अनुभूतीचा सेवा मार्ग आहे आणि याच्यातून खूप छान अनुभूती येत असतात. तर मला मी बालसंस्कार प्रतिनिधी आहे, तर मला आलेली अनुभूती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर माझा मुलगा छोटा मुलगा हा 6 वर्षापासून बालसंस्कार विद्यार्थी आहे. तर तो आता यावर्षी 10वीला 92% मार्क्सने CBSE बोर्डला पास झाला. पण कोणत्याही पद्धतीचा त्याला कोणताही क्लास नाही, फक्त स्वतः अभ्यास करून. का तर हे शक्य कशामुळे झालं, तर हे बालसंस्कार वर्गाला त्याची कायमस्वरूपी श्री स्वामी समर्थ. आता थोडासा वेळ आहे म्हणून सांगते, नित्य ध्यान ज्याने गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्या नित्य ध्यानाचं पठण आता मी करत आहे. अर्धा तासात सेवा होऊन जाईल. ज्यांना वाचायचं आहे, ज्यांच्याकडे पुस्तक अवेलेबल नाही त्यांनी श्रवण करू शकता. पण इथे दरबाराच्या बाजूला इथे नित्य ध्यानाची सेवा होत आहे, त्यांनी उपस्थिती दाखवावी त्या सेवेकरांनी. 100% त्याला श्री स्कॉलरशिप स्वामी मिळालेली समर्थ. आहे. अशा पद्धतीने त्याचं हे शैक्षणिक कार्य सुरू आहे. तसंच जनकल्याण विभाग पण हा सेवा मार्गातर्फे राबवला जातो. तर माझा मोठा मुलगा हा MBBS ला 14 वर्षाला आहे. तर जनकल्याण विभागामध्ये जर आपण जनकल्याणचे फॉर्म भरले तर छान अनुभूती येतात असं मी या सेवा मार्गातून ऐकत असतो. तर याची आलेली एक अनुभूती मी सांगते. तर माझा मुलगा हा MBBS 4 वर्षाला आहे. तर त्याचाही आम्ही जनकल्याणचा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तो फॉर्म गुरुपीठला सबमिट झाला तर त्यानंतर त्या मुलाच्या अभ्यासक्रमात त्याच्या असं वाचण्यात आलं की मांसाहार हा प्राण्यांचा आहार नाही आहे, प्राण्यांचा आहार आहे, माणसांचा आहार नाही. मग त्याला खूप मांसाहार आवडत होता. तर त्याने 4थ्या दिवसापासून तो जनकल्याणचा फॉर्म भरला आणि 4थ्या दिवसापासून त्याचा हा मांसाहार बंद झाला. म्हणजे एवढ्या छान अनुभूती ह्या सेवा मार्गातून येत असतात. तसेच मी बालसंस्कार वर्ग प्रतिनिधी आहे, तर त्याचीही एक अनुभूती सांगते की आमच्या ह्या सेवा मार्गामध्ये नित्यसेवा हा ग्रंथ आहे. तर या नित्यसेवा ग्रंथामध्ये परमपूज्य गुरुमाऊलीने असं सांगितलेलं आहे की आपल्या मुलांचे वाढदिवस हे भारतीय संस्कृतीप्रमाणे करायचे आहेत. की रामरक्षा स्तोत्रातील पहिले जे 9 श्लोक आहेत ते श्लोक म्हणून औक्षण करायचं आहे आणि या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा आहे. तर आम्हाला आता बालसंस्कार वर्ग शाळांमधून घ्यायला सांगितलेले आहे. मी एक दिवस शाळेतून बालसंस्कार वर्ग घेऊन आले आणि त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यानंतर माझा मुलगा म्हटला की आई आता उद्या तुझा वाढदिवस आहे 24 नोव्हेंबर. तर हो म्हटलं बाळा. तर तो काय म्हणे की आम्ही तुझा तू कसं आमचं औक्षण करते, त्या पद्धतीने आम्ही तुझा वाढदिवस साजरा करतो. म्हणजे बघा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुण्यदेवतावतार दिगंबरेश्वर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं. मुंबई 5 झोनमधील सर्व जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ प्रतिनिधी यांना विनंती आहे की आपण बाजूच्या ऑफिसमध्ये संवाद साधायचा आहे. मुंबई 5 झोनमधील सर्व जिल्हा प्रतिनिधी, नवनियुक्त जिल्हा प्रतिनिधी, त्याचप्रमाणे विभागाचे प्रतिनिधी त्यांना विनंती आहे की आपण बहुमंशी संवाद करण्यासाठी भोजनगृहामध्ये जावं अशी आपल्याला विनंती आहे. सगळ्यांनी जाऊ नका, फक्त जिल्हा प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील. थोड्या वेळामध्ये आपल्याला सूचना मिळेल, त्यावेळी आपण त्या ठिकाणी मीटिंगला जाऊ. आपण घेऊया.
लाते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती विली नाना नबाद होत तुझी आपे किती वर्णो आपले गुण द्यावे माझं सुख साधना ज्ञान ती मिळसून ज्ञानार्थ हृदय प्रकटे शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी हो दुःखे हे नसो तुझ्या अभिषयी चित्त वसो वृद्धा विषयांची नसो वासना या मना दे सदा साधू समागम तुझे भजन उत्तम ते निर्वा सुगम दुर्गम जो भवंत कृपा हरी वर्तता न पडवरांती चित्ता अंगिने अव्यसतता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गांचे भूषण न्याय मार्ग अवलंबन तुगे द्यावे वरदान कृपा करून समता असोनिया संसारात प्राश्चित नाम सुरुवात करूया आरोग्य शिबिर चिकित्सा श्री स्वामी समर्थ माझ्या भवानीमाता क्रीडांगण दादरमध्ये हा स्वामींची पालखी आलेली आहे आणि या पालखीबरोबर हा 7 दिवस हा सप्ताह चालू होणार आहे. हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत. ते जे आहे नाव आपलं रोहित शेट्टे आपल्या थोडीशी माहिती देतील त्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. आपल्या इकडे उद्या 1 जानेवारीपासून ते 7 जानेवारीपर्यंत इथे दिंडोरी पॉईंट मार्गातर्फे सप्ताह आयोजित केलेला आहे. त्या सप्ताहामध्ये होमहवन, त्याच्यानंतर प्रहरी विभाग असतो आणि गुरुचरित्र वाचन आणि बरेच इतर काही गोष्टी याच्यामध्ये आयोजित केलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडे त्रिकाल आरती होईल श्री स्वामी समर्थ महाराज. जशी आपण केंद्रामध्ये जसा सप्ताह करतो दत्त जयंतीनिमित्त, तसंच इकडे 1 ते 7 जानेवारी माऊलींच्या आदेशानुसार सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. उद्यापासून याची सुरुवात होईल आणि त्याचसोबत इथे नाडी परीक्षण असं मोफत केलं जाणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. म्हणजे आपल्या नाडी परीक्षण करून आपल्या शरीरामध्ये काही त्रास असेल, काही आजार असतील तर त्यासाठी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टर्स लोकांना मार्गदर्शन करतील, थोडक्यात कन्सल्टेशन करतील. त्यासोबत या मार्गामधून जनकल्याण योजना अशी एक राबवली गेली आहे की नाशिकला सुमारे 1000 बेडचं हॉस्पिटल बांधण्याची संकल्पना गुरुमाऊलींनी केलेली आहे. तर त्या योजनेअंतर्गत तुम्हाला डोनेशन जर द्यायचं असेल तर एक त्यांची योजना अशी आहे की दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून, हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये तुम्ही ठरवलं त्याप्रमाणे रुपये 151, 251, 351 किंवा त्याच्यापेक्षाही तुमच्या पुढे असलेली तुमची इच्छित अमाऊंट दर महिन्याच्या 11 ते 15 तारखेच्या मध्ये ऑटो डेबिट सिस्टमद्वारा, TCS सिस्टमद्वारा हॉस्पिटलच्या अकाउंटमध्ये जमा होईल. त्यासाठी तुम्ही मुंबईमध्ये जे काही स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गाचे केंद्र आहे तर त्या केंद्राला संपर्क देऊन तुम्ही केंद्राशी संपर्क करून तिकडच्या प्रतिनिधींद्वारे तुम्ही ती माहिती घेऊ शकता. कसा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कसा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि त्याची सविस्तर माहिती तुम्हाला ते केंद्रातले प्रतिनिधी सायनगर केंद्रामध्ये मी असतो तर मी तुम्हाला माहिती देईन. त्याची लिंक तुम्हाला फॉरवर्ड कसे करून तुम्ही त्याच्याद्वारे त्या लिंकद्वारे तुम्ही फॉर्म भरून कसं या योजनेमध्ये कसे सहभाग घेऊ शकता. हे हॉस्पिटल नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 1000 बेडचं हॉस्पिटलची बांधण्याची संकल्पना आहे. ते मोफत व माफक दरामध्ये रुग्णांची सेवा, रुग्ण तिकडे आपला काय म्हणू शकतो आपण त्याला रुग्ण तिकडे आपले स्वतःचे आजार बरे करण्यासाठी तिकडे जाऊ शकतात. आणि तुम्हाला जर खरंच या योजनेमध्ये तुम्ही जर सहभाग घेतला तर जे रुग्ण त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन बरे होतील तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला 100%च मिळणार आहे. तर आपण इकडे तिकडे कुठे ना कुठे डोनेशन द्यायचंच असतो. तर ही योजना मिनिमम 151 जरी अमाऊंट तुम्ही ठरवली तर ही 10 वर्षासाठी तुमच्या बँकेतून दर महिन्याच्या 11 ते 15 तारखेच्या मध्ये ऑटो डेबिट होणार. 151 काय फार मोठी अशी अमाऊंट नाही आहे. तर तुम्ही तुमचे हे डोनेशन आहे
सत्कारणीच लागणार आहे. तर या योजनेचा जो स्टॉल आहे म्हणजे जो कॅम्प आहे तो इथे 7 दिवस असणार आहे. तुम्ही इथे जाऊन त्याची सविस्तर माहिती घेऊन तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप काय सांगा तुम्ही, काय नवीन वर्षाचं फार मोठा संकल्प आहे. आपले जे दिंडोरी प्रणित मार्गाचे आध्वर्य आहेत जे गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मुंबरे यांनी या ठिकाणी भव्यदिव्य मंडप तुम्ही जो बघताय तर तो संपूर्ण कार्यक्रम हा 7 दिवसांचं गुरुचरित्र जे आहे पारायण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि सगळे 3ही गुरुपुत्र जे आहेत म्हणजे आदरणीय दादासाहेब, त्याच्यानंतर बाबासाहेब आहेत आणि नितीन भाऊ, हे 3ही गुरुपुत्र या नवीन वर्षानिमित्त मुंबई नगरीमध्ये येणार आहेत. त्याच्या दर्शनासाठी सगळ्यांना खूप खूप इथे आमंत्रण आहे. किती दिवस कार्यक्रम चालणार आहे? हा कार्यक्रम जो आहे ते 7 दिवसांचे पारायण आहे आणि त्याच्यानिमित्त आज या विभागामध्ये संपूर्ण दिंडोरी प्रणित मार्गाचं जे स्वामी केंद्रातर्फे एक संपूर्ण पालखी आपण आयोजित केली होती. ते लोकांना त्याच्यामध्ये आमंत्रण दिलेलं आहे. उद्या आता सकाळी 5 वाजल्यापासून या ठिकाणी बघा तुम्हाला पाठ मांडलेली दिसते. सगळे गुरुचरित्राचे पाठ आहे. 7 दिवसाचं पारायण आहे. 7 दिवसीय पारायण असते आणि ते गुरुचरित्र पारायण हे सर्वात श्रेष्ठ समजलं जातं. ही सगळी जेवढी पारायणं आहेत त्या सगळ्या पारायणांमध्ये गुरुचरित्र हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. गुरुचं चरित्र आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जे दिंडोरी प्रणित मार्गाचे आपले प्रमुख जे आहेत अण्णासाहेब त्यांचं हे संपूर्ण ध्येय आहे. ते आपली जी दत्तधामं आहेत म्हणजे विषयवाडी कोल्हापूरचं आहे, त्याच्यानंतर पिठापूर आहे, हे त्र्यंबकेश्वरचं तुम्ही म्हणता, त्र्यंबकेश्वर गुरुपीठ आहे. ही जी सगळी दत्तधामं आहेत ना त्या ठिकाणी दर पौर्णिमेला 1 दिवसीय पारायण आयोजित केलं आहे. हे म्हणजे गुरुमाऊली किती तारखेला येणार आहे? गुरुमाऊलींचं दर्शन होणे किंवा त्यांची भेट मिळणे आपल्याला ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ते सहजासहजी कुठेही जात नाही. त्यांचे कार्यक्रम ठरलेले असतात. ते बाळाला पिंडी लावून फिरतच असतात, ठिकठिकाणी जात असतात. आता लाडकारंजामध्ये जे आपलं वाशिमजवळ आहे लाडकारंजा त्या ठिकाणी 1 दिवसाचं गुरुचरित्र आहे. तिकडे गुरुमाऊलींचं त्या ठिकाणी या ठिकाणी येणार त्या भवानी माते दादरमध्ये गुरुपुत्र जे आहे 3 गुरुपुत्र जे आहे ते 3 दिवस 3 लोक येणार. 1 तारीखला आणि 4 तारीख 4 जानेवारी आणि 6 जानेवारी असे 3 दिवस. तुमच्या चॅनेलला पण या यूट्यूब चॅनेलला हे सोनावडेकर साहेब आहेत ना त्यांना पण आमच्या संपूर्ण दिंडोरी मार्गातर्फे खूप खूप शुभाशीर्वाद महाराजांची लाभो अशी मी महाराजांच्यावर प्रार्थना करतो. आणि हे तुमचं चॅनल फार प्रसिद्ध होईल. बघा तुम्ही नवीन वर्षामध्ये 2023 हे तुमचं खूप तुम्हाला लाईक्स वगैरे मिळते असे मी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला खूप धन्यवाद. श्री स्वामी. श्री स्वामी. 2023 हे नवीन वर्ष जे येत आहे ते आपणा सर्वांना सुखा समाधानाचे आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे जावं अशी आम्ही तुम्हाला अपेक्षा वाटतो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वामी समर्थ. तुम्हाला सर्व जे आहेत आपल्या चॅनलचे हेड स्टाफ सर्वांना शुभेच्छा. माझं नाव अनिता प्रशांत जावेलकर. येणारं नवीन वर्ष म्हणजे 2023 आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचं आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी जावं. आरोग्य चांगलं तर आपण टिकून राहू. आरोग्यदायी जावं, सुखसमृद्धीचं जावं आणि आपल्या देशाची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रगती चांगली हो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी. श्री स्वामी.
प्रयास करत होत आहे. मागील वर्षाच्या नवीन येणाऱ्या वर्षाच्या आधी सर्वांना सुखाचा समाजाचा आनंद जावं ही म्हणजे तर देवाजवळ प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांना स्वामीमय जावो, सगळं आजार निवारण हो, जे काय करून येणार आहे ते येऊन दे नको ही स्वामी चरणी प्रार्थना. सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद. पाठ आपलं आहे. लवकर घे मला डबल हे माझं सफेद डबा कुठे हे खाली करा. हा दे आहे आपलं पाय तिकडे पेटीत आहेत. काल काल मंजुषा समक्ष शूरमक्षरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रम प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं संकटी काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभितामण्डलं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. पादुका प्रभावी रामपादयुत. स्वामी समर्थांची पालखी या ठिकाणी आलेली आहे आणि आजचा यांचा उद्यापासून पालखी सुरू होणार. पण आज जो सोहळा चालू आहे त्यांचा सगळी जमवजमव चालली आहे, सगळी जी तयारी चालली आहे. हा तुमचा मराठी अस्मिता. आपल्या मराठी अस्मिता हिंदू संस्कृतीप्रमाणे आपले वर्षाचे जे सगळे सण आहेत. रेश्मा रवींद्रकडे शिवडी म्हणजे सगळे आता केंद्र एकत्र आलेले. माहिती देतील मराठी अस्मितेबद्दल काय सांगाल तुम्ही? हा आपला पहिला चैत्र नवरात्रमधला हा पहिला सण गुढीपाडवा. नंतर देवदेवारा ह्याच्यामध्ये कोणते देव असावेत आणि कोणते असू नये त्याची पहिल्या पायरीवर काय असतं, दुसऱ्या त्याच्या 5 पायऱ्या असतात. त्या 5 पायऱ्याप्रमाणे हे आपण मान्य केलेलं आहे. हा पौर्णिमेचा सत्यनारायण हा दर महिन्याला घरच्या घरी करायचा असतो माऊलींनी सांगितल्याप्रमाणे. ब्राह्मण वगैरे कोण लागत आपल्या घरच्या स्वतःच पूजा म्हणजे आता स्वतःच तुम्ही पूजा सांगता. आम्ही पुरोहिताचं पण काम करतो. वगैरे फक्त तेवढी बाकी होती स्त्रियांमध्ये ते पूर्ण होते. लग्न पण लावणार की नाही तुम्ही? पितृकर्म पण करतो. सगळ्या विधी करतो. तर्पण विधी वगैरे सगळं करतो. जास्त माहिती म्हणजे आपल्या मराठी संस्कृती जी आपली आहे ती आता लोप पावत चालली. कारण घराघरातून आता म्हातारी नाही, आता तू लोक पावत चालली नाहीये. तुम्ही आता सांगतो त्याप्रमाणे लोक येतील पुढे आणि सुरू करतील. त्यासाठी तुमचे प्रयत्न खूप उत्कृष्ट प्रयत्न आहे. खूप चांगली योजना आहे तुमची. मुलांना पण मुलं इंग्लिश मिडियमला जातात त्यामुळे मुलांना सुद्धा काही माहिती कोण नाही. त्यामुळे आमच्या परमपूज्य गुरु माऊली म्हणतात की आपण आता जिवंत ठेवलं पाहिजे. आपण ते पुढे म्हणून आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती सुपरफास्ट 24 न्यूजच्या चॅनलवरती आम्ही तुमची माहिती देऊ म्हणजे आणखी लोकांना ती माहिती मिळेल. देवाला आपण असतो घरात पण तो कुठल्या दिशेला देवाला पाहिजे, कुठे ठेवला पाहिजे, कुठला देव कुठे पाहिजे हे कोणाला माहीत नसतं. मग असं पण करतो ना आपण 100% करतो पण मिळताना आपल्याला काय मिळतं तर 25% पण मिळत नाही. कारण आपल्या बऱ्याचशा चुका तेव्हा झालेल्या असतात. तर तेव्हा काय करायचं तर गुढीपाडवा अक्षय तृतीया पितरांचा फार मोठा सन्मान होतो. अक्षय तृतीयेला हे कोणाला माहितीच नसतं. हरतालिका पूजन आहे, गणपती पूजन आहे, म्हणजे वर्षाची आपले जे सगळे सण आपले होतात. आता हे महत्त्वाचं म्हणजे आपली अष्टमी नवरात्र
अलंकार आहेत ते आपण दाखवलेले आहेत. लोकांना अलंकार म्हणजे आजकाल तर मुलीच वापरत पण नाही, जे लग्न झाले असेल तसं आपलं म्हणजे हे देवीचे अलंकार आम्ही दाखवलेले आहेत. हे 11 अलंकार आहेत. आपण कुलदेवीला गेल्यानंतर काय काय घेऊन जायचं, कुलदेवीचा मान सन्मान कसा करायचा, जे 11 अलंकार महिला आपले परिधान करतात तेच आपण देवांना सुद्धा अर्पण करायचे. त्या अलंकारांचं महत्त्व सुद्धा आम्ही सांगतो. पण आता थोडं आम्हाला जागा इकडे कमी नाही आहे, म्हणजे प्रत्येक दागिन्याचं महत्त्व काय आहे त्याचं वेळ ठेवली आहे हो सांगणार आम्ही. तुम्ही येणार असेल तर नक्कीच सांगू शकता. त्याचं शास्त्रीय कारण सुद्धा सांगितलं जातं आणि आध्यात्मिक कारण सुद्धा सांगितलं जातं. प्रत्येकाने आपल्या मूर्तीवर आलं तर त्याच्यासाठी पण आपल्या माऊलीने संगमेश्वर अष्टसिद्धी स्थापना केलेल्या आहे. त्याच्यातूनच आम्हाला सगळं माहिती मिळालेली आहे. आता एक गोष्ट त्याच्यामध्ये याचीच पण माहिती तशीच आहे बघा. हे लक्ष्मीपूजनच्या ज्या सुपाऱ्या असतात त्या आपण ठेवलेल्या कुबेरा ते ह्याच आपण इकडे वापरतो लक्ष्मीपूजनला. हे इंद्राचं प्रतीक आहे. हे कोजागिरी रात्री 12:15 दरम्यान ही सेवा करायची असते. ही जागून ही जागा राहूनच सेवा करायची असते, कारण कोजागिरी कोण जागत असं तेव्हा विष्णू लक्ष्मी भ्रमण करत असतात, त्याच्यामुळे ही सेवा करायची. आता हे धन्वंतरी म्हणजे लोकांना काय वाटतं की धनाची पूजा करायची, पण खरं धन हे आपलं आरोग्य आहे. ती ही धन्वंतरी ही देवता आरोग्याची देवता आहे. आयुर्वेदामध्ये त्याला फार मोठं महत्त्व आहे. तर त्या दिवशी ते आपली जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत जे आपल्या स्वयंपाकघरातच असतात भरपूरशी, तर त्यांचं पूजन करणं. तर उदाहरणार्थ सुंठ आहे, आला आहे, ज्येष्ठमाल आहे, काळी मिरी आहे, जिरा आहे, तर ह्या वस्तू औषधी असतात. खंड आहे, सप्तरंगी तर एवढं पॉवरफुल औषध आहे की कॅन्सर बरा होतो. मग त्या औषधांचं इथे पूजन करणं. आणि मग ही धन्वंतरी देवता आरोग्याची आहे म्हणून तिचं जे स्तोत्र मंत्र आहेत त्यांचं पठण वगैरे करून आरोग्यासाठी त्यांच्याकडे आपण आशीर्वाद मागतो. हे त्याचं खरं ध्येय आहे. पण लोक इकडे धन ठेवतात, दागिने ठेवतात आणि त्याची पूजा. पूर्ण माहिती नसल्यामुळे हा प्रकार होतो. पण तुम्ही आता जर लोकांना माहिती दिली तर ही प्रथा चालू राहील प्रत्येक ठिकाणी. लक्ष्मीची पूजा करतात दिवाळीच्या. आपण हे असं दाखवलं जातं त्याची माहिती सेवा करून लोकांना सर्व देऊन ठेवली आहे. ही जी केरसुनी आहे ही पहिली तुळशी जर बाहेर ठेवायची तर तिची पूजा करून त्याच्यानंतर उंबऱ्याची पूजा करायची, नंतर या सर्वांची पूजा करायची. हे आता हे चंपट आपले कुलदैवत खंडोबा हे महत्वाचे आपले आईसाहेब आणि आपल्या महाराष्ट्राची कुलदेवी तुळजाभवानी. त्यांची आपण तळी कशी भरायची ही तळी दाखवून त्यांचा ताट कसं दाखवलेलं आहे की ती ड्युटी असते. असं कंपल्सरी नसतं, असं काही नसतं, पण ते छान दिसतं आणि डिझाईन म्हणून तुम्ही ते केलं, संरक्षण म्हणून असतं. अशी तळी भरायची. खंडोबाची तळी 6व्या दिवशी आपले जे आपल्या जो मेन पुरुष करता असतो. आपण नवरात्रामध्ये आई म्हणजे आपल्या स्त्रिया करतात आणि याच्यामध्ये पुरुष असतात. तर पुरुषांनी याची तळी भरायची असते. असं 5 पावलं बाहेर जाऊन असं ड्युटी वगैरे घेऊन खोबऱ्याची वाटी फोडून तो भंडारा उधळायचा. त्याला चंपाची मला व्हॉट्सअपला आहे पाठवा. शिवपिंडीवर अभिषेक करून असं मिरी आणि गुळाचा काढा करून बेसनीला देता येतं. त्याच्यामुळे बेसन सुद्धा सुटत असं माऊली सांगितलं की खरं आहे. टीव्हीवर नाही ना, युट्यूबला आहे ना, युट्यूबला युट्यूब चॅनलला. हा मला व्हॉट्सअपला आहे पाठवा. काहीतरी लोक शिवाचं नाव सांगूनच पितात ना. हो उद्या सकाळी ना त्याच्यावर तेच औषध आहे. शंकराची सेवा करायची. तुळशी लग्न जमत नाही मुला मुलीची त्याच्यामध्ये मांडायचं आहे. ते तुळशी या लावून देतात. धन्यवाद. उद्या आम्ही येऊन पूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद. ते पोहोचवणार म्हणजे ही सुपरफास्ट 24 न्यूज जनाब वामन सोनवडकर बोलतो. आज या दादर ठिकाणी भवानीपात्र किराणमध्ये हा एक स्वामींचा सप्ताह सुरू झालेला आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांनी इथे यांनी या ठिकाणी सप्ताह सुरू केलेला आहे. हा सप्ताह ॲक्च्युली उद्यापासून सुरू होणार आहे. आज जी तयारी चालू आहे इथे त्या तयारीसाठी इथे पालखी आलेली आहे.
पालखीचं आगमन झालेलं आहे, तर ते उद्या तुम्ही तयारी करू ना. तर मॅडम आता सांगतील की ही पालखी कशी आणि आजपासून तो जो कार्यक्रम सुरू झाला तो त्याचा कसा कसा कार्यक्रम आहे तुला थोडी माहिती द्या. मी मानसी करते श्री स्वामी समर्थ. हा जो दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्राचा सप्ताह आहे त्याच्या पहिल्या दिवशी आणि जागरण पालखी निघते, स्वामींची पालखी निघते पहिल्या दिवशी. एक ग्राम अभियान आहे, गुरुचरित्र. आता गुरुचरित्र सप्ताह आहे त्याच्यामध्ये आमचे आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली जे आहे त्यांचे तीनही गुरुपुत्र आहेत या 7 दिवसामध्ये, म्हणजे ज्यांना आम्ही म्हणजे आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींचे आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब ज्यांना आम्ही गुरुमाऊली म्हणून म्हणजे अक्षरशः म्हणजे एक आताचे साक्षात स्वामी एक देहधारी स्वामी जे आता वावरत आहेत आपल्या ह्या जगामध्ये ते आमचे परमपूज्य गुरुमाऊली. तर ब्रह्मीभूत मोरेदादा यांनी मोरेदादांचं आहे. तर मोरेदादा म्हणजे जसं की गुरुचरित्र हे गुरुचरित्र बायकांना हातच लावून तर बायकांची सावली सुद्धा ज्या गुरुचरित्रावर पडून चालत नाही. तर आमच्या ब्रह्मीभूत मोरेदादांनी ते गुरुचरित्र पाठ 7 दिवसाचा सप्ताह करणार आहे आणि ते गुरुचरित्र जास्त प्रमाणात आमच्या महिला करतात जे की त्यांना खूप चांगली अनुभूती येते. गुरुचरित्र महिला करत नव्हत्या चालू. हे गुरुचरित्र हे फक्त आजही तुम्ही इतर ठिकाणी विचारलं तर गुरुचरित्र म्हटल्यावर महिलांना त्याला हातही लावणाऱ्या महिलांची सावली सुद्धा पडत नाही. ते गुरुचरित्र आमच्या मोरेदादांनी आमच्यासाठी आणि आशीर्वादाने आम्ही हे गुरुचरित्र 7 दिवसाचं करत असतो. आमच्या यज्ञभूमीमध्ये 7 दिवस सगळे होम हवन होत असतात. स्वामी त्याचप्रमाणे आमचे 18 विभाग आहेत जसं की बाल संस्कार आहे, गर्भसंस्कार आहे, शिशुसंस्कार आहेत, पालक संस्कार आहे. त्याच्यानंतर असे 18 विभाग जसं की शेती जे आमची परंपरा कृषी महोत्सव की ज्यांनी आता या कोरोनामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान झालं तर ते शेतकऱ्यांचं झालं. त्यांनी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या केलेल्या मुलींचं कन्यादान ते आमच्या मार्गातनं ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या मुलींची कन्यादान आमच्या मार्गातनं 18 विभाग आहेत. 18 विभाग आहेत त्याच्यामध्ये नाही आम्ही पूर्ण जगामध्ये 6,000 आमचे केंद्र आहेत. दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्र आमचे 6,000 आहेत आणि या 6,000 केंद्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमचे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय 3ही गुरुपुत्र. आता आमचा एक प्रोजेक्ट आहे म्हणजे ब्रह्मीभूत मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल. हे इतकं मोठं प्रोजेक्ट आहे की अगदी इंटरनॅशनल लेवलचं ते प्रोजेक्ट आहे. तिथे मोठं हॉस्पिटल आणि तिथे सगळी सेवा मोफत मिळणार आहे. अगदी आमच्या मार्गामध्ये औषधं आहेत. औषध म्हणजे कोणताही आजार कॅन्सरपासून कोणताही आजार नाही आहे की त्याचं औषध आमच्या मार्गात मिळत नाही किंवा दिलं जात नाही आणि त्याने बरे होणारे भरपूर लोक आज आमच्याकडे येऊन सांगतात की त्याचा दवा आणि दुवा ह्याची एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की अध्यात्म आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आम्ही अध्यात्मामध्ये आहोत. अंधश्रद्धेचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली यांनी विज्ञान आणि अध्यात्म ह्याची एक सांगड घातलेली आहे आणि मोठं भव्य असं हे आम्हाला म्हणजे हा मार्ग ओपन करून दिलेला आहे. खूप छान तुम्ही काय सांगू शकाल? नाही आमचं 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य आमचं चाललेलं असतं या मार्गाने आणि आम्ही ग्राम अभियान पण करतो. स्वच्छता ग्राम अभियानमध्ये पण आम्ही सहभाग स्त्रियांकडून त्यांचे प्रापंचिक प्रश्न सोडवले जातात. त्यांच्याकडून सगळी सेवा याज्ञिकी आम्हाला प्रत्यक्ष माऊलींनी याज्ञिक विभाग हा पण सक्षम स्त्रियांकडून करून घेतला. जो आपण घरी विधी करतो तो पण आपल्याला विनामूल्य इथे त्यांनी प्रशिक्षण प्रत्येकाला प्रशिक्षण देऊन आपल्याला ते सगळं सक्षम करून त्यांनी कशी पूजा करायची. ब्राह्मणांना तुम्ही एवढे पैसे देता त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे सगळं करा, तुमचा प्रपंच चांगला करा, हे सगळं त्यांनी सांगितलं. प्रत्येक क्षेत्रात आहेत आणि या गुरुमाऊलींच्या अजून या क्षेत्रात खूप अभिनंदन. यज्ञ विभागात जे पुरुष असतात ते आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींनी खास आम्हाला महिलांना स्त्रियांना प्राधान्य दिलेलं आहे.
धन्यवाद. श्री स्वामी तरी माणसं आपल्याला सांगायला की बाळ रडत असेल तर त्याला काय करायला पाहिजे, काय त्याच्या पोटात दुखत आहे का, त्याला काय झालं आहे, तर त्याची सगळी लक्षणं, बाळ कशामुळे रडत आहे, काय होते, त्याला कुठली औषधं दिली पाहिजेत, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, ते सगळं दिलेलं आहे. आणि 18 वर्षाचं ते बाळ होईपर्यंत त्याच्यावर कसे संस्कार करायचे ही सर्व माहिती याच्यात दिलेली आहे. मनोवांचित संतती आणि ह्याचा आधार घेऊन जी बाळं होतात ना, एकदम एवढी हुशार असतात ना मुलं. आमचे केंद्र प्रमुख माहिती सांगायची आई सांगते. हे आमचं सर्व मुद्रण साहित्य आहे. सर्व ग्रंथ आहे, चरित्र, भागवत, चरित्र आहे, भागवत आहे, ललिता सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, स्वामी चरित्र, सत्यनारायण पूजा घरच्या घरी कशी करावी. स्वामी चरित्राबद्दल काय सांगायचं? स्वामी चरित्र पहिल्याचं स्वामी चरित्र म्हणजे त्याच्यात एका वाक्याला अनेक शब्द, एका शब्दाला अनेक शब्द. आता आमच्या परमपूज्य गुरुमांनी आता नोकरीच्या धावपळीला म्हणजे एका शब्दाला 10 शब्द होते, ते काढून एकच शब्द छोटं मोठं पण तुमचं चरित्र आहे ते गुरुचरित्राचं पारायण पण पारायण जर आपण मनोभावे 7 किंवा 21, 17 अशा या पारायणाने तर सर्वात प्रश्न सुटतात. लग्न होत नसतील, घर होत नसेल, हा आमच्याकडे महिलांना वाचायची पण पद्धत आहे. चरित्रग्रंथ बाकीच्या ठिकाणी महिलांना होते ते माहिती महिला वाचताना चांगले अनुभव येतात, कोणाला काही त्रास होत नाही महिलांना. याचा काही पिरियड असतो वाचायचा, फक्त तेवढ्या दिवसामध्ये हे वाचायचं असतं. 7 दिवसामध्ये एक अध्याय वाचायचा, दुसरा अध्याय, असं म्हणजे काही नियम आहेत का पूर्ण वाचत चालतं का? पहिल्या दिवशी 9 अध्याय असतात, दुसऱ्या दिवशी 9 झाले की 9 ते 22 असे पुढे आहेत. 7 दिवशी 7, 5, 3 असे अध्याय 7 दिवसाला विभागलेले आहेत. 7 दिवसामध्ये ते वाचन झाले की 8 दिवशी सांगत आहे नैवेद्य वगैरे त्याची जी मोठी पूजा करावी लागते का? नाही, साधी चालू केलं आहे वाचायला. हे जर गुरुचरित्र महिन्यातून एकदा तुमच्या घरात झालं ना, तुम्हाला वास्तू किती वास्तू असू दे. मित्र, या गुरुचरणाचा तुम्ही फायदा घ्या. ते बरेच असे सुलभ भागवत आहे, पिरॅमिड आणि पेरुस आहे, ज्ञानदान आहे, गायत्री संस्था आहे, अशी पुस्तकं आहेत. हे पुस्तकं वाचण्याची पुस्तकं आहेत, याच्यातून काही फायदा पण आपल्याला आहे. तर नक्कीच तुम्ही फायदा घ्या आणि याचा लाभ होतो. याच्यामध्ये तर याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र, शेतीशास्त्र, वास्तुशास्त्र आणि आयुर्वेदिक शास्त्र, सगळं जे आपल्या संसाराला जे काही लागतं मनुष्याला, जीवनाला मनुष्याच्या, त्या सगळं ज्ञान येतात. म्हणजे बाहेर तुम्हाला कुठेही लागतं, तुम्ही तुमच्या घरच्या घरी सगळ्या पूजा अर्चा करू शकता. तुमची वास्तुशांती, वास्तू कुठे काय पाहिजे ते सगळं स्वतः करू शकता. धन्यवाद, छान माहिती. चाल ठीक आहे, चल मग.
चंद्रार्क नक्षत्राखं शोभिर्महोदधि वासुदेवस्य वीर्येण वेदोत्राणिमात्मना ससुरासुर गन्धर्व स्वयक्षोरगराराक्षसं जगद्वशैवल्कतेदं कृष्णस्य सचरारम् इन्द्रियाणि मनोबुद्धि सत्त्वं तेजोबलं धृति वासुदेवात्मका कान्यावो श्रेत्रं क्षेत्रज्ञ एव च सर्वागमानामाचारा प्रथम परिकल्पते आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रबलोच्युता ऋषया पितरो देवा महाभूतानि धातवा जङ्गमा जङ्गम चैलं जगन्नारायणोद्भवं योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादि कर्म च वेदाशास्त्राणि सर्वपापो विशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनं न वासुदेव भक्ता नारायण नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयतु या वीणावरदण्डमण्डितकरा श्रीपद्मासना या ब्रह्मचुदशंकरं प्रभुभिः दैवे सदा वन्दितः सा मां सरस्वती ओंकाराय प्रतिबोधता भगवतः नारायणं स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणं महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी अष्टादशाध्यायी अमृतवान् सन्नमामि भगवते भगवद्वेषिणी देवकी योगी
योगादक्ष सुरादक्ष धर्मादक्ष कृतांकृत चतुरात्मा चतुर्व्यू चतुर्दश चतुर्भुजा राजेष्णु भोजनं भक्ता जगदादिजा परमात्मा च मुक्तानां परमां गति अव्यः पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ शेर एव च योग योग विदां नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपुंशीमान केशवां पुरुषोत्तमा सर्व शिवास्तानो भूतार्दि निर्द्रव्यः संभवो भावनो भरता प्रभर प्रभुरेश्वरा स्वयंभू शंभुरादित्यं पुष्कराक्षो महास्वनाम् अनादि निधनं दाता विधाता दारु उत्तमा अप्रेमेय ऋषिकेश पद्मनाभो मर प्रभु विश्वकर्मा मनुत्वष्टा स्वविष्टा स्ववीरो ध्रुवा अग्राह्य शाश्वता कृष्णो लोहिताक्ष प्रदोदना प्रभूत कृं धाम पवित्रं मंगलम परम ईशाना प्राणधा प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदना ईश्वरी विक्रमी धनी मेधावी विक्रमाक्रमा अनुत्तमो दुरादर्शा कृतज्ञा कृति आत्मवान सुरेश शर्मं विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्याला प्रत्या सर्वदर्शना सर्वदा इच्छिता आत्मा सर्वयोग निर्विनेन्द्रिता वसुन सुमना सत्य समात्मा संहिता समा अमोघा पुंडलिकाक्ष विश्वकर्मा वृषकृति रुद्रभो शिरोगंधी ईश्वरो निचिकित्सवान् अमृता शाश्वत स्थानो वरारो महातपा सर्वांग सर्वा विद्यारू ध्यानं पातु मकत्राकर मुखे स्वामित्रवत्सला जीवा विद्या निधिं पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धे दिव्या निजं पातु भुजोन्मेषकार्मुकः करो सीतापति पातु हृदयं जाम जगनजीत मध्यं पातु करद्वौ सीनाभिजापदाश्रया सुग्रीवेशकटी पातु सत्तिने हनुमान प्रभु उरुरगतमं पातु रक्षकुलविनाशकृत जानुनि सेतुकृत पातु जङ्गे दशमुखान्तकां पातु विभीषण श्रीता पातु रामखिल वपु राम बलोपेतां रक्षाम्यं सुकृति पडे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनवी भवे पातालभूतलव्यमं चारिणे पद्मचारिणां न दृशभिशस्त्रास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरण नरो नित्यते पापेन भुक्तिमुक्तिं च विनति जगजयत्रिकमन्त्रेण रामनामामि रक्षितं यकण्डे तारतय्य सकलस्ता सर्वसिद्धया वज्रपञ्चेन्द्रनामेन्द्र यो रामकवच स्मरेत् अव्यहत्रात्र सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षामि मां भर तथा लिखित्वां प्रातः परमसुभद कौशिका आरामकल्पवृक्षाः विराम सकलापदाम् अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान समनत प्रभु तरणरूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरिक विशालाक्षो चीर कृष्णांजनांबरो फलमूलांशनो दातो तापसो ब्रह्मचारिणो पुत्र दशरथैसो भ्रातरो राम लक्ष्मणो शरण्य सर्व सत्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलिनी हंतारो त्रायितानं रघुत्तमो आप्तसज्जधनुषा विश्वस्पृशा वक्षयाशु गणिसंग सणगिनो रक्षणा मम राम लक्ष्मणा ग्रतपति सदैव गच्छता सन्नत कवची खडकी चापबाणो धरु युवा गच्छन् मनोरुकस्माकं राम पातु स लक्ष्मणा रामो दाशरथिक्षुरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषपूर्ण कौसल्यो रघुत्तमा वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभं श्रीमान् प्रमेयं पराक्रमा इति त्यानि जपै नित्यं मद्भक्त शर्वयान्विकः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्तो निनक् संशया रामं दुर्वादलक्षामं पद्माशपितवास्तं सुवन्ति नाम बिडिदिर्वेण ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकल्पश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणो
दक्षिणे लक्ष्मण यशोभामे कृष्णकात्मजा त्यांनाच घेऊन गेलेलो आणि तिथे दर्शन घेऊन 10 मिनिटं त्यांचं नाही 4ला तिथे त्यांचं दर्शन केलं आणि मग करून आम्ही 2 गाड्यांनी इथे आलो. त्या दिवशी 3 गाड्या होत्या, 3 गाड्या हां त्यातून मग आलो आणि आता पण त्यांच्यासोबत आलो. आपल्या चॅनलच्या या काकांची बातमी येणार आहे, साहेबांची मुलाखत पण येणार आहे, दादांची एक मुलाखत घेऊ त्यांना हां कुठे नाही घेतली मी त्यांना आता आपल्या चॅनलला येणार आहे. अच्छा चॅनल येणार आहे, माऊलीने सांगितलं. अरे वा, प्रसाद घेऊन जा का? हो घेतो. पिशवी आणली आहे? पिशवी नाही आणली. 4-5 दिवस आपला कंटिन्यू चालू आहे आपला. हां आम्ही मुंबादेवीला जाऊन आलो. अच्छा मुंबई त्या दिवशी पण आणि आज पण. अच्छा अच्छा आपला सेवा केंद्र मुंबईमध्ये कुठे आहे? मुंबईमध्ये कुठे आपला सेवा केंद्र मुंबईमध्ये? आपल्या 25 बायकांना तिथे पारायणासाठी बसवलं जातं. कुठे पण कुठे मुंबईमध्ये? मरीन लाईन्स. मरीन लाईनला. तुम्ही कुठे राहता? मालाडला. मालाडला. मग मुंबादेवी मरीन लाईन्सला सरळ उतरायचं, सरळ चालत जायचं दवा बाजार. मरीन लाईन्सला एकदम पुढे उतरायचं, स्टेअरकेसने सरळ सरळ चालत जातं, कुठे वळायचं नाही. अच्छा. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ जप होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आज संपूर्ण आलेले आहेत, थोडी आपल्याला माहिती आहे. नमस्कार, धन्यवाद. आपण या ठिकाणी सुपरफास्ट 24 न्यूज या चॅनलने या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी प्रतिसाद दिला, त्या कार्याचा आपण आढावा घेतला. त्याबद्दल मी अखिल भारतीय स्वामी समर्थ विद्यापीठाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून एक राष्ट्रनिष्ठ संस्कृती आणि नीतिमूल्य या कार्य आणि गुरुतत्वावरती आधारित कार्य या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच या कार्याच्या माध्यमातून सर्व तळागाळापर्यंत जनजागृती करून नवीन पिढी घडवण्याचं कार्य या ठिकाणी गुरुपीठाच्या माध्यमातून, परमपूज्य गुरुमाऊलींच्या माध्यमातून आणि आदरणीय गुरूंच्या माध्यमातून घडतं आहे. सर्वच जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रासहित संपूर्ण जगभरातून या गोष्टींना अत्यंत चांगला प्रतिसाद आहेत, कारण का नवीन पिढी घडणं, त्यांना सक्षम करणं आणि सुसंस्कारित करणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आणि म्हणूनच मी गुरुपीठाच्या वतीने सर्व सेवेकऱ्यांना आणि भाविकांना विनंती करतो की न्यूज 24 न्यूज चॅनल या माध्यमातून या कार्याचा प्रचार प्रसार होतो आहे. आपणही या सर्व चॅनल्सला सबस्क्राईब करावं किंवा या चॅनल्सवरती आपण अपडेट राहावं, जेणेकरून अशा प्रकारची जी कार्य आहेत, अध्यात्माव्यतिरिक्त जे काही सामाजिक कार्य आहे ते सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या मीडियाच्या माध्यमातून होतं आहे. 24 न्यूज चॅनलला मी धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्यात किंवा इकडच्या कार्याचा आढावा घेतलात. त्याबद्दल मी अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. श्री स्वामी समर्थ. आजची स्थिती अशी आहे की मुलांच्या संदर्भामध्ये पालक एकदम अत्यंत भयभीत झालेले आहेत. सोशल मीडियाच्या आहारी गेलेली, मोबाईलच्या आहारी गेलेली जी काही पिढी आहे ती आपल्याला सावरणं, त्यांना अभ्यासाकडे, गतिशील अभ्यासाकडे त्यांना प्रेरित करण्यासाठी आता नीतिमूल्य आणि संस्काराची गरज आहे. आणि म्हणूनच गुरुपीठाच्या माध्यमातून किंवा बालसंस्कार युवा प्रबोधन विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत
की सर्वच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी कृतीशील ज्ञान मिळावं आणि या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा आणि निर्व्यसनी पिढी घडावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु गुरुमाऊली यासाठी गेले 75 वर्ष कार्य करत आहे. धन्यवाद. आपण हे सर्वांनी लक्ष द्या. पालकांना विनंती आहे की जिथे जे गुरुमाऊलीचे जे केंद्र असतील त्या ठिकाणी संस्कार करत घेत जा, मुलांना घेऊन जात जा, त्यांना एक सवय लावा आणि जय श्री गुरुमाऊली. ही सुपरफास्ट 24 न्यूज म्हणून जनार्दन वामन सोनवडकर बोलतो. आज या दादर ठिकाणी भवानीपात्र किराणमध्ये हा एक स्वामींचा सप्ताह सुरू झालेला आहे. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांनी इथे दिंडोरीकर यांनी या ठिकाणी सप्ताह सुरू केलेला आहे. हा सप्ताह ॲक्च्युली उद्यापासून सुरू होणार आहे. आज जी तयारी चालू आहे इथे त्या तयारीसाठी इथे पालखी आलेली आहे. पालखीचं आगमन झालेलं आहे, तर ते उद्या सुरू तयारी होणार. तर मॅडम आता सांगतील की ही पालखी कशी आणि आजपासून तो कार्यक्रम सुरू आहे तो त्याचा कसा कसा कार्यक्रम आहे तुला थोडी माहिती. मी मानसी करते श्री स्वामी समर्थ. हा जो दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्राचा सप्ताह आहे त्याच्या पहिल्या दिवशी आणि पालखी स्वामींची पालखी पहिल्या दिवशी जागा आहे एक राम अभियान हे गुरुचरित्र. आता गुरुचरित्र सप्ताह आहे त्याच्यामध्ये आमचे आमचे परमपूज्य गुरुमाऊली जे आहे त्यांचे तिथेही या 7 दिवसामध्ये म्हणजे ज्यांना आम्ही म्हणजे आमच्या परमपूज्य परभणी आहे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब ज्यांना आम्ही गुरुमाऊली म्हणून म्हणजे अक्षरशः म्हणजे एक आताची साक्षात स्वामी एक देहधारी स्वामी जे आता वावरत आहेत आपल्या ह्या जगामध्ये ते आमचे परमपूज्य गुरुमाऊली. तर ब्रह्मीभूत मोरेदादा यांनी मोरेदादांचं आहे. तर मोरेदादा म्हणजे जसं की गुरुचरित्र हे गुरुचरित्र बायकांना आताच लावलं तर बायकांची सावली सुद्धा ज्या गुरुचरित्रावर पडून चालत नाही. तर आमच्या ब्रह्मीभूत मोरेदादांनी ते गुरुचरित्र पाठ 7 दिवसाचा सप्ताह करणार आहे. आणि ते गुरुचरित्र जास्त प्रमाणात आमच्या महिला करतात जे की त्यांना खूप चांगली अनुभूती येते. गुरुचरित्र महिला करत नव्हत्या चालू. हे गुरुचरित्र हे फक्त आजही इतर विचारलं तर गुरुचरित्र म्हटल्यावर महिलांना त्याला हातही त्या महिलांची सावली सुद्धा पडलेली नाही. ते गुरुचरित्र आमच्या मोरेदादांनी आमच्या आशीर्वादाने आम्ही हे गुरुचरित्र 7 दिवसाचं करत असतो. आमच्या यज्ञभूमीमध्ये 7 दिवस सगळे होम हवन असतात. स्वामी त्याचप्रमाणे आमचे 18 विभाग आहेत जसं की बालसंस्कार आहे, गर्भसंस्कार आहे, शिशुसंस्कार आहेत, पालकत्व आहे, विवाह संस्कार आहे. त्याच्यानंतर असे 18 विभाग जसं की शेती जे आमची परंपरा कृषी महोत्सव की ज्यांनी आता या कोरोनामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान झालं तर ते शेतकऱ्यांचं झालं. त्यांनी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या केलेल्या मुलींचं कन्यादान ते आमच्या मार्गातनं ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या मुलींची कन्यादान आमच्या मार्गातनं 18 विभाग आहेत. 18 विभाग आहेत त्याच्यामध्ये नाही आम्ही पूर्ण ते उद्या पूर्ण जगामध्ये 6000 आमचे केंद्र आहेत. दिंडोरी प्रणित आध्यात्मिक केंद्र आमचे 6000 आहेत आणि या 6000 केंद्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आमचे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आदरणीय 3ही गुरुपुत्र. आता आमचा एक प्रोजेक्ट आहे म्हणजे ब्रह्मीभूत मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल. हे इतकं मोठं प्रोजेक्ट आहे की अगदी इंटरनॅशनल लेवलचं ते प्रोजेक्ट आहे. तिथे मोठं हॉस्पिटल आणि तिथे सगळी सेवा मोफत मिळणार आहे. अगदी आमच्या मार्गामध्ये औषधं आहेत. औषध म्हणजे कोणताही आजार कॅन्सरपासून कोणताही आजार नाही आहे की त्याचं औषध आमच्या मार्गात मिळत नाही किंवा दिलं जात नाही. आणि त्याने बरे होणारे भरपूर लोक आज आमच्याकडे येऊन सांगतात की त्याचा दवा आणि दुवा ह्याची एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की अध्यात्म आणि अंधश्रद्धा ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आम्ही अध्यात्मामध्ये आहोत. अंधश्रद्धेचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली यांनी विज्ञान आणि अध्यात्म ह्याची एक सांगड घातलेली आहे आणि मोठं भव्य असं हे आम्हाला म्हणजे हा मार्ग ओपन करून दिलेला आहे. खूप छान तुम्ही काय सांगू शकाल? नाही आमचं 20% अध्यात्म आणि
80% समाजकार्य आमचं चाललेलं असतं या मार्गाने आणि आम्ही ग्राम अभियान पण करतो. स्वच्छता ग्राम अभियानमध्ये पण आम्ही सहभाग स्त्रियांकडून त्यांचे प्रापंचिक प्रश्न सोडवले जातात. त्यांच्याकडून सगळी सेवा याज्ञिकी आम्हाला प्रत्यक्ष माऊलींनी याज्ञिक विभाग हा पण सक्षम स्त्रियांकडून करून घेतला. जो आपण घरी विधी करतो तो पण आपल्याला विनामूल्य इथे त्यांनी प्रशिक्षण प्रत्येकाला प्रशिक्षण देऊन आपल्याला ते सगळं सक्षम करून त्यांनी कशी पूजा करायची. ब्राह्मणांना तुम्ही एवढे पैसे देता त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे सगळं करा, तुमचा प्रपंच चांगला करा, हे सगळं त्यांनी सांगितलं. प्रत्येक क्षेत्रात आहेत आणि या माऊलींच्या अजून या क्षेत्रात खूप अभिनंदन. यज्ञ विभागात जे पुरुष असतात ते आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींनी खास आम्हाला महिलांना स्त्रियांना प्राधान्य दिलेलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांना स्वामीमय जावो, सगळं आजार निवारण हो, जे काय करून येणार ते येऊन दे नको ही स्वामीचरणी प्रार्थना. सगळ्यांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटी जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. परमात्माच मुक्तानां परमां गति अव्यः पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ शेर एव च योग योग विदां नेतां प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपुंसीमान् केशवां पुरुषोत्तमा सर्वशर्व शिवास्तानो भूतार्दि निर्द्रव्यः संभवो भावनो भरता प्रभर प्रपुरेश्वरा स्वयंभू शंभुरादित्यं पुष्कराक्षो महास्वनाम् अनादि निधनं दाता विधाता धारो उत्तमा अप्रेमेय ऋषिकेश पद्मनाभो मर प्रभु विश्वकर्मा मनुत्वष्टा स्वविष्टा स्वविरोध्रुवा अग्राह्य शाश्वता कृष्णो लोहिताक्ष प्रदोदना प्रभूत कृं धाम पवित्रं मंगलम परम ईशाना प्राणधा प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदना ईश्वरी विक्रमी धनी मेधावी विक्रमाक्रमा अनुत्तमो दुरादर्शा कृतज्ञा कृति आत्मवान सुरेशा शर्मं शर्म विश्वरेता प्रजा भव अहं संवत्सरो व्याला प्रत्या सर्वदर्शना अजा सर्वेश्वरा सर्वदा इष्टिता विचारिपरे मी आत्मा सर्वयोग निर्विनेसिता वसुन वसुन सुमना सत्या समात्मा संहिता समहा अमोघा पुंडरीकाक्ष विश्वकर्मा वृषकृती रुद्रभो शिरोगुंद्री विश्वयोगी चिकित्सवान अमृता शाश्वता स्थानो वरारो महातपा सर्वांग सर्वा विद्या गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ जपोय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी योगादक्ष सुरादक्ष धर्मादक्ष कृतांकृत चतुरात्मा चतुर्भ्यू चतुर्दश चतुर्भुजा राजिष्णु भोजनं भक्ता सहस्र जगदादिव्या अनुभव ब्रह्मानंद परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति वल्वापितं गुणसदृशं तत्त्वमसादिलक्षम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदेशाभिप्रीतं भगवानन्दं गुरुरहितं पठुं तं नमामि. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिं चारुचन्द्र वसन्तं रत्नाकल्पोज्ज्वलं परशुस्वरं पद्मासनं विश्वादं विश्ववन्दं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं नारायणं नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयतु. या शुभ्रवस्त्रावृतः या वीणावरदण्डमण्डितकरा श्रीपद्मासना या ब्रह्मचुदशंकरं प्रभुभिः दैवे सदा वन्दितः सा मां सरस्वती भगवती शेषसाराः. ॐ प्रार्थाय प्रतिबोधता भगवतः
नारायणं स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणं महाभारतम् या ठिकाणी जी औषध तोडलेली चंद्रार्क नक्षत्राखं शोभिर्महोदधि वासुदेवस्य वीर्येण वेदोत्राणिमात्मना ससुरासुर गंधर्व सयक्षोरगराराक्षसं जगद्वशैवर्ततेदं कृष्णस्य सचरारम् इन्द्रियाणि मनोबुद्धि सत्वं तेजोबलं धृति वासुदेवात्मका कान्यावो श्रेत्रं श्रेत्रज्ञ एव च सर्वागमानामाचारा प्रथम परिकल्पते आचार प्रभवो धर्मो धर्मस्य प्रबलोच्युता ऋषया पितरो देवा महाभूतानि धातवा जंगमा जंगम चैलं जगन्नारायणोद्भवम् योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादि कर्म च वेदाशास्त्राणि ध्यानं पातु मकत्राकर मुखस्वामित्रवत्सला जिह्वा विद्या निधिं पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धे दिव्या निधं पातु भुजोन्मेषकार्मुकः करो सीतापति पातु हृदयं जामजग्नजीत् मध्यं पातु करद्वौ सीनाभिजागताश्रया सुग्रीवेशकटी पातु सत्तिने हनुमत् प्रभु उरुरगतमं पातु रक्षकुलविनाशकृत जानुनि सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकां पादो विभीषण श्रीता पातु रामखिल वपु राम बलोपेतां रक्षाम्यं सुकृति पडे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनवी भवेत् पातालभूतलव्यमं चारिणे पद्मचारिणां न दृशभिशस्त्रास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरण नरो नित्यते पापेन भुक्तिमुक्तिं च विनति जगजयत्रिकमन्त्रेण रामनामामि रक्षितं यकण्ठे धारतय्य सकलस्था सर्वसिद्धया वज्रपञ्चेन्द्र नामेन्द्र यो रामकवच स्मरेत् अव्यहत्रात्र सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने राम रक्षामि मां भर तथा लिखित्वां प्रातः प्रभुसुभद कौशिका आराम कल्पवृक्षाः विराम सकलापदाम् अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान् समनः प्रभु तरण रूप संपन्न सुकुमारो महाबलो पुंडरिका विशालाक्षो चीर कृष्णांजनांबरो फलमूलांश नोंदातो तापसो ब्रह्मचारिणो पुत्र दशरथैस भ्रातरो राम लक्ष्मण शरण्य सर्व सत्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षकुलिनी हंतारो त्रायितानं रघुत्तमो आप्त सज्जधनुषा विश्वस्पृशा वक्षया शुगनिसंग सणगिनो रक्षणा मम राम लक्ष्मणा ग्रतपति सदैव गच्छता सन्नत कवचीकर की चापबाणोदर युवा गच्छन् मनोरु कस्माकं राम पातु स लक्ष्मणा रामो दाशरथिक्षुरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषपूर्ण कौसल्यो रघुत्तमा वेदांत वेद यज्ञेशा पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभं श्रीमान् प्रमेयं पराक्रमा इति त्यानि जपै नित्यं भद्वक्त शर्वयान्विकः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्तो निनक् संशया रामं दुर्वादलक्षामं पद्माशं पीतवास्नं सुवन्ति नाम बिडिदिर्वेण ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं
सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सद्यसङ्गं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रङ्कुलतिलकं राघवं रावणारी रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ श्रीरामचन्द्र चरणौ सर्वस्वं मे रामचन्द्रोदयाय ज्ञानं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणं यस्य वामे कृष्णकात्मजा पुरुषमारुतेन संतमते गणेशं गादिरामं शरणं गरीरं त्यांनाच घेऊन गेलेलो आणि तिथे दर्शन घेऊन 10 मिनिटं नाही 4ला तिथे त्यांचं दर्शन केलं आणि मग करून आम्ही 2 गाड्यांनी इथे आलो. त्या दिवशी 3 गाड्या होत्या 3 गाड्या त्यातून मग आलो आणि आता पण त्यांच्यासोबत आलो. आपल्या चॅनलला या काकांची बातमी येणार आहे साहेबांची मुलाखत पण येणार आहे दादांची आता मुलाखत येऊ द्या ना. हां कुठे नाही घेतली मी त्यांना आता आपल्या चॅनलला येणार आहे. अच्छा चॅनल येणार आहे माऊलीने सांगितलं. अरे वा प्रसाद घेऊन जा का? हो घेतो पिशवी आणली आहे? पिशवी नाही आणली 4-5 दिवस आपला कंटिन्यू चालू आहे आपला. हां आम्ही मुंबादेवीला जाऊन आलो. अच्छा मुंबईला त्या दिवशी पण आणि आज पण. अच्छा अच्छा आपला सेवा केंद्र मुंबईमध्ये कुठे आहे? मुंबईमध्ये कुठे आपला सेवा केंद्र मुंबईमध्ये? आपल्या 25 बायकांना तिथे पारायणासाठी बसवलं जातं. कुठे पण कुठे मुंबईमध्ये? मरीन लाईन्स. तुम्ही कुठे राहता? मालाडला. मग मुंबादेवी मरीन लाईन्सला सरळ उतरायचं सरळ चालत जायचं दवा बाजार. मरीन लाईन्सला एकदम पुढे उतरायचं स्टेअरकेसने सरळ सरळ चालत जातं कुठे वळायचं नाही. अच्छा चाल ठीक आहे चल मग. मामा